तर चॉकलेट प्रीमिक्स वापरून घरीच मार्केट सारखे कपकेक कसे बनवायचे ते आज आपण बघूयात। तर हे कपकेक बनवण्यासाठी मी चॉकलेट प्रीमिक्स वापरत आहे। इथे मी 1 कप चॉकलेट प्रीमिक्स वापरत आहे। प्रीमिक्स ऐवजी तुम्ही मैद्यापासून देखील हे कपकेक बनवू शकता। त्यानंतर या प्रीमिक्स मध्ये मी 1.5 टेबलस्पून तेल वापरत आहे आणि आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे। हे बॅटर आपल्याला एकदम घट्टसर पण नकोय आणि पातळ पण नकोय। बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते। थोडे थोडे पाणी स्टेप बाय स्टेप ऍड करून हे बॅटर आपल्याला एकाच दिशेने चांगले फेटून घ्यायचे आहे। हे बॅटर तयार करताना तुम्ही यामध्ये चॉको चिप्स सुद्धा वापरू शकता आणि फ्लेवरसाठी चॉकलेट इसेन्सचा पण वापर करू शकता। पण मी जे प्रीमिक्स वापरत आहे त्याला ऑलरेडी चॉकलेटचा छान फ्लेवर आहे, म्हणून यात इसेन्स वापरायची गरज नाही। तर हे बॅटर फेटून छान तयार झाले आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर हे कपकेक बनवण्यासाठी मी इथे हे कपकेक मोल्ड वापरत आहे। हे मोल्ड जर तुमच्याकडे नसतील तर आपण चहासाठी जे यूज अँड थ्रोचे कप वापरतो त्याचा पण उपयोग आपण इथे करू शकतो। बॅटर तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे कपकेक बनवायचे आहे, त्यामुळे हे कपकेक छान फुगतात। बॅटर तयार झाल्यानंतर हे बॅटर तुम्ही तसेच ठेवून थोड्या वेळाने जर कपकेक बनवत असाल तर हे कपकेक फुगणार नाही आणि चिकट होतील। मोल्ड मध्ये बॅटर भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे मोल्ड मध्ये बॅटर पूर्ण काठोकाठ भरायचे नाही, अर्ध्या भागापर्यंतच बॅटर भरायचे आहे, कारण केक बेक होताना बॅटर फुगते आणि वर येते। मोल्ड मध्ये जर हे बॅटर काठोकाठ भरले तर त्यामुळे केक बेक होताना हे बॅटर बाहेर पडतं आणि त्यामुळे कपकेकचा शेप सुद्धा बिघडतो। मोल्ड भरताना ही काळजी आपल्याला घ्यायची आहे की मोल्ड मध्ये बॅटर हे अर्ध्या भागापर्यंतच भरायचे, ज्यामुळे केक छान बेक होतील। बॅटर भरल्यानंतर मोल्ड हलकेच 2-3 वेळा टॅप करून घ्यायचा, यामुळे बॅटर मधील एअर बबल्स निघून जातात आणि केक छान सॉफ्ट आणि इव्हनली बेक होतो। तुम्ही इथे बघू शकता या सगळ्या मोल्ड मध्ये मी हे बॅटर भरून घेतले आहे। बॅटर भरून झालेले हे कपकेक मी या केक टीन मध्ये ठेवत आहे। हे कपकेक आता आपल्याला बेक करून घ्यायचे आहे। यासाठी मी एक कढई प्रीहीट करून घेतली आहे। यात कपकेक ठेवून 30 ते 35 मिनिट हे केक मी आता इथे बेक करून घेत आहे। इथे तुम्ही बघू शकता आपले कपकेक छान तयार झाले आहेत। हे केक बेक झाले की नाही हे बघण्यासाठी टूथपिकने एक कपकेक चेक करून बघायचा। जर टूथपिकला बॅटर चिकटले नाही आणि टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर आपले केक छान बेक झाले आहे। हे कपकेक थंड झाल्यावरती व्हिपिंग क्रीमने तुम्ही यावर तुम्हाला हवी तशी डिझाईन बनवून हे कपकेक डेकोरेट करू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।